नमस्कार भक्तांनो, या वर्षीची गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने जीवनाचे सोने करणारी ठरू शकते का? तुम्ही अनेकदा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असाल, पण तुम्हाला माहीत आहे का की वर्षभरातील इतर दिवशी केलेले पारायण एका बाजूला आणि केवळ गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी साक्षात शेगावच्या माऊलींसमोर केलेले पारायण एका बाजूला. अनेकदा लोक गुरुपौर्णिमेला ग्रंथाचे पारायण तर करतात, पण त्यांना अचूक नियम, संकल्प करण्याची योग्य पद्धत आणि ग्रंथांचे गांभीर्य माहीत नसल्यामुळे त्यांच्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी बसल्या जागी साक्षात गजानन महाराजांच्या दैवी कृपेचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुमच्या घरातील सर्व दरिद्र, आजारपण आणि अडीअडचणी कायमच्या नष्ट करायच्या असतील, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रंथांचे पारायण करण्याची ही गुप्त आणि अचूक पद्धत आजच जाणून घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रंथांचे पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत आणि माऊलींना कसे प्रसन्न करावे याचे संपूर्ण मार्गदर्शन देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुमची गुरुपौर्णिमेची तयारी पूर्ण होणार नाही. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनापासून स्वागत करते. हिंदू संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा सण म्हणजे भक्ताच्या आयुष्यातील सर्वात मोठा पावन दिवस असतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रानुसार गुरु हाच आपला तारणहार असतो. आणि जेव्हा आपले गुरु हे साक्षात परब्रह्म समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज असतात, तेव्हा तो भक्त खऱ्या अर्थाने जगातील सर्वात भाग्यवान भक्त मानला जातो. शेगावचे गजानन महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते अवतारी पुरुष होते. त्यांनी आपल्या भक्तांसाठी श्री गजानन विजय ग्रंथाच्या रूपाने आपले वाङ्मयीन स्वरूप मागे ठेवले आहे. संत दासगणू महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे केवळ कागदावरची अक्षरे नसून त्यात साक्षात महाराजांचे प्राण आणि चैतन्य सामावलेले आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर या ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार करून घेणे होय. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेला पारायण कसे करावे याचे सविस्तर नियम आणि पद्धत. भक्तांनो, कोणतेही मोठे पवित्र कार्य करायचे असेल तर पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घाई गडबड करू नये. म्हणून आदल्या दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेच्या आदल्या संध्याकाळी खालील तयारी करून ठेवा. ग्रंथांची स्वच्छता आणि पवित्रता करावी. तुमच्याकडील श्री गजानन विजय ग्रंथाची पोथी स्वच्छ पांढऱ्या किंवा पिवळ्या रेशमी कापडाने पुसून घ्या. जर ग्रंथांची पोथी जुळून झाली असेल किंवा पाने फाटली असतील, तर गुरुपौर्णिमेच्या आधी नवीन पोथी आणून ती देवाऱ्यात ठेवा. आसन आणि जागा निश्चितपणे करणे. घरात जिथे शांतता असेल असा देवाऱ्याचा कोपरा किंवा पूजास्थान निवडा. तिथे बसण्यासाठी कुशाचे आसन, घोंगडी किंवा पिवळ्या रंगाची रेशीम चटई स्वच्छ धुवून तयार ठेवा. लक्षात ठेवा, जमिनीवर थेट बसून पारायण करू नका. आसनावर बसणे अनिवार्य आहे. शारीरिक आणि मानसिक शुद्धता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे. चोवळे किंवा स्वच्छ धूत वस्त्र, धुतलेले कपडे पिवळे किंवा पांढरे परिधान करणे गरजेचे आहे. मन पूर्णपणे शांत ठेवा. कोणाशीही वाद घालू नका किंवा रागवू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कार्य आटोपल्यानंतर पूजेची खालीलप्रमाणे मांडणी करा. पाटाची मांडणी आणि ग्रंथाची प्रतिष्ठापना. एका चौरंगावर पिवळे किंवा केशरी वस्त्र अंथरा. त्यावर अक्षतांची छोटी रास करून त्यावर श्री गजानन महाराजांचा फोटो किंवा श्री गजानन विजय ग्रंथाची पोथी आदराने ठेवा. ग्रंथाला गंध, हळद कुंकू वाहून पिवळी फुले किंवा फुलांची माळ अर्पण करा. अखंड दिवा आणि धूप लावा. ग्रंथांच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित करा. जो पारायण संपेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्या.
सुवासिक धूप किंवा अगरबत्ती लावा. अत्यंत महत्त्वाचा संकल्प म्हणजे पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांसमोर हात जोडून डोळे बंद करा आणि आपला संकल्प सोडावा. संकल्प करताना असे म्हणा, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज समर्थ सद्गुरू श्री गजानन माऊली, आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणार्थ, मानसिक शांततेसाठी आणि तुमच्या चरणी निष्ठा वाढवण्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहे. हे माऊली, माझे हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझ्या सर्व चुका माफ करून मला तुमच्या भक्तीत सामावून घे. पारायण कसे करावे? भक्तांनो, गजानन विजय ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा संपूर्ण ग्रंथ एकाच दिवसात वाचायचा असतो. त्याला एकाहिकी पारायण म्हणतात. जर एक दिवसात शक्य नसेल तर 3 दिवसांचे त्राहिकी पारायणही करता येते. पण गुरुपौर्णिमेला एका दिवसात वाचणे सर्वात उत्तम मानले जाते. वाचन करताना पाळावयाचे 4 महत्त्वाचे नियम: स्पष्ट उच्चार आणि एकाग्रता. ग्रंथ वाचताना ओव्यांचे उच्चार स्पष्ट असावेत. मनातल्या मनात किंवा खूप मोठ्या आवाजात वाचण्यापेक्षा ओठातून मधुर किंवा आणि ऐकू येईल अशा आवाजात वाचन करावे. वेळेचे नियोजन: एका दिवसात 21 अध्याय वाचावे असल्यामुळे सकाळी 6 किंवा 7 वाजता वाचनास सुरुवात करावी. मध्ये दुपारी नैवेद्य दाखवण्यासाठी आणि विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबलात तरी चालेल. अधूनमधून विश्रांती आणि जलपान. सलग तासभर वाचल्यामुळे गळा सुकू शकतो. वाचन सुरू असताना मध्येच थोडे पाण्याचे घोट घेऊ शकता. पण वाचन सुरू असताना इकडे तिकडे उठणे, फोन बघणे किंवा कुटुंबातील इतर लोकांशी गप्पा मारणे टाळावे. अध्यायाची सांगता: प्रत्येक अध्याय संपल्यानंतर महाराजांच्या चरणी फुले वाहून गणगण गणात बोते 10 वेळा मानसिक जप करावा. नैवेद्य आणि आरती: माऊलींना काय अर्पण करावे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराजांना पुरणपोळी, बेसन लाडू, मोदक किंवा साधी मुगाची डाळ आणि भात अतिशय आवडतो. शक्य असेल तर गाईच्या दूध यासारखे किंवा साजूक तुपातील शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी सर्व अध्याय पूर्ण झाल्यानंतर महाराजांची पोथी आरती करावी. जय देव जय देव जय गजानना ही आरती अत्यंत भावपूर्ण स्वरात म्हणावी. पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे? जेव्हा तुमचे 21 अध्याय पूर्ण होईल तेव्हा ग्रंथाला साष्टांग नमस्कार घाला आणि खालील गोष्टी आवर्जून करा. ग्रंथाची पूजा आणि क्षमा प्रार्थना. माऊली, माझ्या वाचनात काही चुका झाल्या असतील तर मला बालक समजून क्षमा करा अशी मनोभावे प्रार्थना करा. प्रसाद वाटप. केलेला नैवेद्य घरातील सर्वांना आणि शेजाऱ्यांना प्रसाद म्हणून वाटा. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. ब्राह्मण किंवा गुरुसमान व्यक्ती सन्मान. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील गुरूंचा किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना शक्य असल्यास वस्त्र किंवा दक्षिणा देऊन सन्मानित करा. गुरुपौर्णिमेच्या पारायणाचे अद्भुत लाभ. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो भक्त निस्सीम भावाने गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतो त्याला आयुष्यात खालील अद्भुत लाभ होतात. घरातील सर्व वस्तू, दोष आणि नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होते. कुटुंबातील सदस्यांमधील आपापसातील प्रेम वाढून मनशांती लाभते. अपूर्ण राहिलेली कामे मार्गी लागतात आणि आर्थिक संकट दूर होते. साक्षात गजानन माऊलींचे अदृश्य संरक्षण त्या कुटुंबाभोवती तयार होते. भक्तांनो, यंदाची गुरुपौर्णिमा ही सामान्य गुरुपौर्णिमा म्हणून जाऊ देऊ नका. ठरवा की यावर्षी आपण आपल्या घरी बसून पूर्ण श्रद्धेने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणार आहोत. तुम्ही या गुरुपौर्णिमेला पारायण का करणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये
होय माऊली, मी पारायण करणार. गणगण गणात बोते लिहून नक्की सांगा. हा अत्यंत पवित्र आणि मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि गजानन भक्तांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराजांच्या अशाच अलौकिक माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग शेगावच्या राजाच्या चरणी लीन होऊन मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.